तुम्ही व्यवसायात यशस्वी होऊ शकता, तुम्ही उद्योगात यशस्वी होऊ शकता, पण अडचण काय आहे? आमच्याकडे पहिल्यापासून एक नियम घालून दिलाय, उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती. उद्योगाचा यात संबंधच नाही, तो करूच नाही, ते आपलं कामच नाही. मराठी माणसाला व्यापार जमत नाही, मराठी माणूस उद्योगात यशस्वी होत नाही, या मानसिकतेखाली आम्ही सतत दबतो आहोत. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची जहाज युरोप, इराण, तुर्कस्तानला, मस्कतला व्यापार करायला जायची. मराठी माणूस व्यापार करत होता, मराठी माणूस उद्योगात होता, मराठी माणूस व्यवसायामध्ये होता. आम्ही ते विसरलो. आमची अडचण काय झाली आहे? आम्ही निवांत राहायला शिकलो, आम्ही आराम करायला शिकलो. सरकारी नोकरीचं बरं असतं, एकदा चिकटलं की डायरेक्ट रिटायरमेंट. आधीमध्ये कटकट नाही. 11 ते 5 काम, ठरलेला पगार, निवृत्तीनंतर पेन्शन आणि पोराला आपल्या जागेवर चिटकवायचं. विषय मिटला, आयुष्य सेफ. आणि संकुचित मनोवृत्तीनं जगत राहिलो. अधिक काही मिळवावं, अधिक काही करावं, ही अधिकची भावना आमच्यात नाही, ही आमची सगळ्यात मोठी आहे. हा सगळ्यात मोठा विषय आमच्यात. आणि त्याच्याही पेक्षा जर वेगळं काय करायचं झालं तर आमचे आसपासचेच लोक सांगतात, जमणार आहे का, होणार आहे का, त्याचं काय झालं माहित नाही का. मी पहिली गोष्ट सांगतो की नकारात्मकता पेरणाऱ्यांच्या कोशातनं पहिल्यांदा स्वतःला बाजूला करा. SP अकॅडमीत या, इथं सगळे सकारात्मक ऊर्जा पेरणारी लोक, तुमचा उत्साह वाढवणारी लोक आहेत, तुम्हाला प्रोत्साहन देणारी लोक आहेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. माणसं यशापेक्षा अपयशाचीच भीती जास्त घालतात, कुठल्याही नव्या क्षेत्रात उतरायचं झालं. आमची सगळ्यात मोठी अडचण, एक जण दुःखी होता, निराश होता, सतत संकट, सतत अडचणी, सतत प्रश्न. एका साधूकडे गेला, मला म्हटलं सुखाचा मंत्र द्या हो, सुखाचा काहीतरी मार्ग सांगा. रोज कटकटी, रोज प्रश्न, रोज समस्या, रोज अडचणी, काही ना काही आहेच. साधू म्हटले, तुला मी सुखाचा मंत्र देतो, फक्त माझं छोटस काम करायचं. म्हणे काय? म्हणे शेजारी माझे सगळे उंट ओळीनं बांधले, आज रात्रीचा या उंटांना पहारा दे.